राज्याचे जलसंपदा मंत्री तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक शहरामध्ये उन्नत नाशिक आणि हरित नाशिक या अभियानाला मोठी गती मिळाली असून शहरभर विविध ठिकाणी भव्य वृक्षारोपण मोहिमा राबवण्यात आल्या. वाढते तापमान, बिघडत चाललेला पर्यावरण समतोल आणि शहरातील उष्णतेचा वाढता तडाखा लक्षात घेत पर्यावरण संवर्धनाचा ठोस संदेश देत हा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी सातपूर प्रभाग सभापती समाधान देवरे यांच्या वतीनं कातकडे नगर या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकच्या प्रथम नागरिक महापौर हिमगौरी आहेर आडके, भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार, मंत्री गिरीश महाजन यांचे HD संदीप जाधव उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सभापती समाधान देवरे यांच्या वतीनं शाल, श्रीफळ आणि पुष्प घेऊन स्वागत करण्यात आलं. यावेळी प्रास्ताविकाच्या माध्यमातून सभापती समाधान देवरे यांनी या कार्यक्रमाविषयी मनोगत व्यक्त केलं. काल सगळीकडे संदेश टाकला की कुठेही होल्डिंग लावू नका. जो व्यक्ती पर्यावरणावर प्रेम करतो, मानवी जीवन सुखमय व्हावं यासाठी विचार करतो, अशीच व्यक्ती आपला वाढदिवस हा पर्यावरणपूरक वाढदिवस साजरा करतात. आणि या वाढदिवसानिमित्त काल शहरातून मेसेज आले की नाविन्यपूर्ण कार्यक्रम घ्या, शाळेच्या विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं वाटा, अपंगांना काही साहित्य असतील ते वाटप करा, वृक्षारोपण करा, म्हणजे समाजाला काहीतरी आपलं देणं लागतं. असे भाऊंचे विचार, असे आपले संकटमोचन. आज खूप ठिकाणी त्यांचा दौरा आहे, माहीत नाही नाशिकला सायंकाळपर्यंत पोहोचता का नाही, परंतु ह्या वृक्षारोपणाप्रसंगी भाऊंच्या मार्गदर्शनात आज आपल्या गिरीश भाऊंच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे. आम्ही OSDंना एक विनंती करेल की खरोखर आज वाढदिवसानिमित्त मी एक नाविन्यपूर्ण कार्यक्रम अजून घेणार होतो. दोन्ही गाड्या बनून झाल्या पण स्टिकरिंग झाल्या नव्हत्या, की ह्या ठिकाणी आमचं निर्मल्य रथ चालू आहे, पण वाढदिवसानिमित्त अजून 2 गाड्या घेतल्या आम्ही आणि निर्मल्य संकलनाचा रथ आणि अजून एक नवीन नाविन्यपूर्ण आम्ही एक रथ तयार केला की माझ्या महिला भगिनी ज्या काही पोळ्या रस्त्यावर टाकून देतात प्लॅस्टिकमध्ये बांधून, जो भाजीपाला निवडतो तो रस्त्यावर टाकून देतात, तर आम्ही एक रथ तयार केला, त्याच्यामध्ये 3 भाग केले. त्या एका भागामध्ये आम्ही ज्या काही महिला भगिनी पोळ्या उरतील त्या एका कप्प्यामध्ये टाकतील, जो भाजीपाला निवडतील हिरवा तो एका कप्प्यामध्ये टाकायचा, दळण दळतो आपण, कुठे दाणे असतील ते एका कप्प्यामध्ये टाकायचं, आणि गोशाळेसाठी आपण त्या चपात्या व हिरवा भाजीपाला पोचवणार, आणि जे दाणे असतील विद्या मंदिरसारख्या ठिकाणी पक्ष्यांसाठी एक आपण थवा बनवून त्या ठिकाणी दाणे देणार आहे. असा सुद्धा हा कार्यक्रम भाऊंच्या वाढदिवसानिमित्त होता, परंतु थोड्याशा गाड्या न झाल्यामुळे भाऊंच्या हस्ते जे दोन्ही रथ परत आपण उद्घाटन करणार आहोत, म्हणून मी जास्त वेळ घेत नाही. अजून 2 ठिकाणी कार्यक्रम आहे, या ठिकाणी आमचे शहराध्यक्ष तुम्हाला शुभेच्छा देतील. यावेळी महापौर हिमगौरी आहेर आडके, शहराध्यक्ष सुनील केदार आणि OSD संदीप जाधव यांच्या हस्ते कातकडे नगर परिसरामध्ये मोकळ्या जागेमध्ये देशी प्रजातीचे झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी महापौर हिमगौरी आहेर आडके आणि शहराध्यक्ष सुनील केदार यांनी सभापतींच्या कामाचं कौतुक करत मंत्री गिरीश महाजन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पुढील कार्यक्रमात जाण्यास उशीर होत आहे, त्यामुळे मी माझं जे शुभेच्छा आहे ते लवकर आटोपणार आहे. पण बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले आपण म्हणतो, आणि तसंच काहीसं आमचे भाऊ आहेत. नाशिकमध्ये पालकमंत्री आणि कुंभमेळा मंत्री ही जी जबाबदारी घेतात भाऊ दरवेळेस, असं आम्हाला वाटतं सगळ्या कार्यकर्त्यांना आणि इथे बसले की भाऊ आपलेच आहेत, त्यामुळे आम्ही भाऊंशी संवाद साधू शकतो. हा जो एक साधेपणा त्यांच्यामध्ये आहे, आणि त्यांनी सांगितलेला शब्द म्हणजे आमच्यासाठी प्रमाण आहे, सगळ्यांसाठी. सगळेच कार्यकर्ते म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने भाऊंनी प्रत्येकाकडे लक्ष दिले. आता बघताय नुसतं समाधान भाऊंचं चांगलं काम बघून त्यांना लगेचच सभापती करण्यात आलंय, त्याच्यामुळे समाधान भाऊ अगदी समाधानी आहेत. डबल लॉटरी लागली असं आता अध्यक्ष म्हणताय, पण ते खरं डबल लॉटरी कशी असते माहिती आहे का अध्यक्ष साहेब? ती काम करण्यासाठी दिलेली असते, ती जबाबदारी आहे लॉटरी म्हणण्यापेक्षा. आणि आता खरं काम नाही केलं तर कोणी उभं करेल का सांगा मला? बरोबर, इथे सगळे ज्येष्ठ बसलेले आहेत. आत्ताच्या परिस्थितीमध्ये सगळ्यांसाठीच आपल्याला खूप गरजेचं आहे. आणि गिरीश भाऊंचं व्यक्तिमत्व असं आहे की ते लोकाभिमुख नेतृत्व आहे. ते लोकांमध्ये जाऊन त्यांचं सगळं ऐकतात आणि त्यांची कामं करतात, म्हणून लोकांचं
अनन्यसाधारण असं प्रेम भाऊंवर आहे. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांनी ओळखून पारखून काही जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत, जसं समाधान भाऊ म्हटले. आणि निश्चितपणे आपल्याला हा जो कुंभ पार करायचा आहे तो नाशिकचा चेहरा मोहरा बदलणारा हा कुंभ आहे. अशा पद्धतीचं वृक्ष संगोपन आणि वृक्षारोपण आपण ज्यांच्या संकल्पनेअंतर्गत उन्नत नाशिकचं अभियान हाती घेतलेलं आहे. तर आम्ही सहज बसलो होतो त्यावेळेस आम्ही ही संकल्पना पुढे नेण्याचं ठरवलं आहे की उन्नत नाशिक म्हणजे नेमकं काय आहे, की स्वच्छ सुंदर नाशिक असावं. तुम्हाला सगळ्यांना सांगायला आनंद होतो की काल 2200 भाविक जवळजवळ गोदावरी स्वच्छतेसाठी, गोदावरी स्वच्छ करण्यासाठी उतरले होते नदीपात्रात आणि 23 टन कचरा काल गोदापात्रातून काढण्यात आलेला आहे. आणि अशा पद्धतीने जी नाशिकमध्ये एक स्फूर्ती तयार झाली आहे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली, अशा भाऊंसाठी खरं तर त्यांच्या आरोग्यासाठी आणि त्यांनी कुंभ अतिशय सुंदररित्या यशस्वी करावा यासाठी आमचाही हातभार लागावा यासाठी त्यांना खूप खूप ईश्वरचरणी प्रार्थना करते की त्यांना चांगलं आरोग्य आणि आयुष्य लाभावं. समाधान भाऊंनी आणि आपल्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी, सातपूरच्या आमचे बोलकर दादा असतील, बोडके दादांना पण खूप खूप शुभेच्छा. इथे आपले भाऊंचे OSD आहे. जसं समाधान भाऊ म्हटले की खाली सगळी चळवळ उभी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पाया असतो आणि त्याचं काम जाधव भाऊ करतात. आमच्या सगळ्यांना जे मार्गदर्शन करतात आणि एकत्र ठेवतात असे आमचे अध्यक्ष सुनीलजी केदार. इथे सगळ्यांनी एकत्रित येऊन तुमच्यासारख्या ज्येष्ठांमध्ये आता आपल्याला झाडं देखील लावायची आहेत म्हणून जास्त वेळ घेत नाही. आपण सगळ्यांनी हा कार्यक्रम, हा उपक्रम पुढे अविरत असा चालू ठेवावा. पर्यावरणासाठी आपण गोदावरीची स्वच्छता करावी, स्वच्छ सुंदर आणि हरित नाशिक करण्यासाठी सगळ्यांनी हातभार लावावा. आणि जनगणना ही खूप महत्त्वाची आहे. सगळ्यांनी आता स्वजनगणना संपलेली आहे, आपण स्वतःचे आता जनगणना करण्यासाठी ॲप आलेले आहे. आमचे प्रतिनिधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर नक्कीच आपली जनगणना नोंदवावी. याने तुमचाच पुढे फायदा होणार आहे. त्याच्यामुळे अचूक अशी माहिती तुम्ही स्वतः भरायची आहे जेणेकरून दुसरं कोणी चुकीची माहिती भरू शकणार नाही. त्यामुळे त्याच्याकडेही सर्वांनी लक्ष द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. समाधान भाऊ देवरे करतात. मी प्रचाराच्या वेळेस म्हटलं होतं का निर्माल्य रथ केला आहे, नंतर वैकुंठ रथ आहे, ॲम्ब्युलन्स आहे, ज्येष्ठांना काय ते ॲक्युपंक्चर सेंटर केलंय, हे सगळं केलंय. मग तुम्हाला तिकीट कशाला पाहिजे? कारण जर तुम्ही नगरसेवक व्हायच्या अगोदरच सगळं केलंय मग कशाला तुम्हाला तिकीट पाहिजे, असं मी एक सहज विनोदानं म्हटलं होतं. परंतु अतिशय चांगलं असं काम आणि सर्वसामान्यांना उपयोगी पडेल असं काम, या समाजामध्ये उपेक्षित असलेले परंतु समाजाला अपेक्षित असलेल्या लोकांच्या मागे उभं राहण्याचं काम समाधान देवरे करताय. आजचा वाढदिवस खऱ्या अर्थाने गिरीश भाऊ महाजनांच्या वाढदिवसानिमित्त अतिशय चांगला असा उपक्रम त्यांनी राबवला आहे आणि एक चांगला असा संदेश दिला आहे. वृक्षारोपण करून आपण सर्व वृक्ष संवर्धनाचं काम करू आणि समाधान भाऊ देवरेंनी जे जे उपक्रम राबवलेले त्या उपक्रमांना आपण सर्वजण साथ देऊ. पुन्हा एकदा कातकाडे नगर, जाधव संकुल, अशोकनगर परिसरामध्ये तब्बल 50 देशी प्रजातीच्या झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं असून हरित नाशिकचा संकल्प प्रत्यक्षात उतरवत परिसर हिरवागार करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाचं आयोजन सातपूर प्रभाग समितीचे सभापती, प्रभाग क्रमांक 10चे नगरसेवक समाधान नामदेव देवरे यांच्या वतीनं करण्यात आलं होतं. शहरामध्ये विकास कामांसोबतच पर्यावरण संवर्धनालाही प्राधान्य देत हरित नाशिकचा निर्धार अधिक मजबूत करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. या कार्यक्रमाप्रसंगी सातपूर मंडल अध्यक्ष गौरव बोडके, रामहरी संभेराव, गणेश बोलकर, त्याचबरोबर परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.